होऊ लागले ऐकू येतंय ना ताई? ऐकू येतंय ना ताई? हॅलो. हो, येते ते. हा हा. कुठं पण आलं 14व्याचा अर्थ सांगितलं का? सांगायचंय? सांगितलं वाटतं ना हो हो, 14व्याचा. चालू होतं. आता 15 तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती हावलिया रसवृत्ती वाह विलामती आकळेना. त्याचप्रमाणे प्रेमाच्या भरात रसवृत्ती पसरून माझी बुद्धी मलाच आवरेनाशी झाली. तरी तैसे नोहे अवधारा कारण असे विस्तारा एरवी पद तरी अक्षराती चेची. असे आपण संतजन म्हणाल, पण तशातला काही प्रकार नसून विस्तार करण्याला कारण आहे. बाकी अहिंसा शब्द 3च अक्षरांचा आहे. अहिंसा म्हणता थोडी परी तेची होय उघडी जई लोटी जती कोडी मतांच्या. पाहू गेले तर अहिंसेचे वर्णन थोडक्यात करता येईल, परंतु ज्या वेळेस हिंसेलाच अहिंसा म्हणणाऱ्या बहुमतांचे खंडन करावे तेव्हाच ती स्पष्ट करता येईल. एरवी प्राप्ते मतांतरे ठातंबुनी अंग भरे बोली जैलते न सरे तुम्हा पाशी. बाकी अहिंसे संबंधाने जी मते उपलब्ध आहेत ती जशीच्या तशीच ठेवून जर मी अहिंसा सांगितली तर तुम्हाला माझे बोलणे आवडणार नाही. रत्न पारख्यांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावी मिळगण जेवी. रत्न पारख्यांच्या गावात शालिग्राम शिळा जर विकल्या जातील तर त्याचे गाठोडे सोडावी. सरस्वतीच्या पुढे जशी कोणाची वक्तृत्व करण्याची शक्ती नाही. काईसा वासू कापुरा मंद जेत अवधारा पिठाचा विकरा तिये साते. ज्या ठिकाणी पिठाची विक्री कमी होते त्या ठिकाणी कापराच्या वासाला कोण विचारतो. म्हणून ये सभे बोलके पणाचेनी शोभे लगसरू न लभे बोला प्रभू. म्हणून श्रोते हो, तुमच्या सभेमध्ये मी मोठा वक्ता आहे असा जर अभिमान बाळगला तर माझे बोलणे तुम्हाच रुचणार नाही. सामान्य आणि विशेषा सकळई किजेल देखा तरी कानाचे या मुखा कडे न्याल ना तुम्ही. सामान्य व विशेष गोष्टी जर सरसकट करून सांगितल्या तर त्या तुम्ही आपल्या कानाच्या मुखाकडे सुद्धा नेणार नाही, कानावर सुद्धा पडू देणार नाही. शंकेचेनी गदळे जै शुद्ध प्रमेळ मैळे तै मागुतिया पाऊली पळे अवधान येते. जर कोणत्याही वस्तूचे खरे स्वरूप सांगताना शंकेस जागा राहील तर तुम्ही जे मजकडे लक्ष देत आहात ते मागच्या पावलांनीच नाहीसे होईल. का करुणी बांबुळीची गुंथी जळे जे थाती तयांची वास पाहती हसू काही. ज्या पाण्यावर शेवाळ पसरलेली असते त्या पाण्याकडे हंस पक्षी जातात काय. का आम्रा पैलीकडे जै येत चांदणे कोडे तै चकोर चांजू वडे उंचली तीना. किंवा अभ्राच्या पलीकडे जर सुंदर चांदणे पडले असेल तर ते भक्षण करण्याकरिता चकोर पक्षी चोच उघडीत नाही. तैसे तुम्ही वासन पहाल ग्रंथू नेघावरी कोपाल जरी निर्विवाद न व्हाईल निरूपण. त्याप्रमाणे जर निरूपण निर्दोष झाले नाही
तर तुम्ही माझ्याकडे पाहणार नाही, ग्रंथ हातात धरणार नाही. इतकेच नाही तर उलट रागवाल. न बुझविता मते, न फिटे आक्षेपाचे लागते. तई व्याख्यान जी तुमते जोडून दी. अहिंसेवरील निरनिराळी मते समजून सांगताना जर आक्षेपांचे निरसन होणार नाही, तर ते व्याख्यान मला तुमचा लाभ जोडू देणार नाही. तुम्ही माझे व्याख्यान ऐकत बसणार नाही. आणि माझे तव आघवे ग्रंथन येण्याची भावे, जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. आणि माझे हे सर्व प्रतिपादन तरी तुम्ही संत जनांनी नेहमी प्रसन्न व्हावे ह्याकरिताच आहे. एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयीरे, जाणून गीता एकसरे धरली मिया. बाकी खरोखर पाहू गेले असता तुम्ही गीतेच्या अर्थाचे भोगते आहात असे समजून मी एकदम गीताच व्याख्यानास घेतली, म्हणजे गीताच धरून ठेवली. जे आपुले सर्वस्व द्याल, मग ये ते सोडवून न्याल. म्हणून ग्रंथू नव्हे ओल साचची हे. त्या गीतेकरता तुम्ही आपली वाटेल ती हानी पत्कराल, परंतु गीता सोडवून घ्याल म्हणून हा ग्रंथ तर तुमच्या कृपेचा जामीनच आहे. का सर्वस्वाचा लोभू धरा, ओलीचा अभेरूप करा. तरी गीते मज अवधारा एकची गती. इतक्यावरही सर्वस्वाचा लोभ धरून या गीता ग्रंथ रूपी जामिनाचा अभेर कराल तर गीतेची जी गती तीच माझी गती असे समजा. किंबहुना मज तुमची या कृपा काज, तिये लागी व्याज ग्रंथाचे केले. तात्पर्य काय की तुमच्या कृपा प्रसादाची मला जरूर असल्यामुळे मी गीतेचा अर्थ सांगण्याचे निमित्त केले आहे. तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे, म्हणून जी मतांगे बोलो गेलो. जेव्हा तुमच्या सारख्या रसिक श्रोत्यांना रुचेल असे व्याख्यान केले पाहिजे, म्हणून अहिंसेवरील वेगवेगळी मते तुम्हाला सांगितली. तव कथेसी पसरू जाहला, श्लोकार्थू दुरी गेला. की जो क्षमाया बोला पत्यामज. त्यामुळे कथेचा विस्तार होऊन श्लोकाचा अर्थ बाजूला राहिला, त्याची मजलेकराला आपण क्षमा करा. आणि घासा आतील हरळू, खैडिता लागे वेळू. ते दूषण नव्हे खडळू सांडावा की. जेवताना घासात खडा लागला तर तो काढण्यास लागलेला वेळ व्यर्थ गेला हा दोष नव्हे, कारण तो खडा काढून टाकलाच पाहिजे. का सब चोरा चुकविता, दिवस लागलिया माता. कोपावे की जिता जिताने की जे. आपला मुलगा गावाहून येत असताना जर चोरांना चुकवून येण्याकरता त्यास वेळ लागला तर आईने त्याच्यावर रागवावे का? तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून लिंबलोण उतरून टाकावे. परी यावरील हे नव्हे, तुम्ही उपसाहिले तेची बरवे. आता उधारी जो देवे बोलिले ऐसे. परंतु हे दाखले देण्याचे काही कारण नाही. माझ्या वाढलेल्या व्याख्यानाबद्दल मला क्षमा केली हे चांगलेच झाले. म्हणून श्रीकृष्ण हे अर्जुनास काय म्हणाले ते ऐका. म्हणे उन्मेक सुलोचना, सावध होई अर्जुना. करू तुझ ज्ञाना ओळखी आता. भगवान म्हणाले, हे ज्ञानोत्तम नयना अर्जुना, सावध हो, तुला ज्ञानाची आता चांगली ओळख करून देतो. तरी ज्ञान गाते येथे
ओळख तू निरुते आक्रोशे वीन जेथे क्षमासे. हे पहा, ज्ञान म्हणून जे आहे ते ज्या ठिकाणी खेदा वाचून क्षमा वास करते त्याच ठिकाणी खरोखर आहे असे समज. अगाध सरोवरी कमळणी जिया परी, का सदैवाचिया घरी संपत्ती जैसी. जल कितीही असले तरी त्याच्यावर कमळे असतात, किंवा दैववानाच्या घरी लक्ष्मी वास करते. पार्था तेने पाडे क्षमा जया ते वाढे, तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो. त्याप्रमाणे पार्था, ज्याच्या योगाने क्षमा वृद्धिंगत होते ती लक्षणे सांगतो, म्हणजे ती पूर्णपणे लक्षात येतील. तरी पडियंते लेणे अंगी भावे जेणे, धरी जे तेवी सहाने सर्वची जया. आवडत्या मुलाच्या अंगावर आई बापाने घातलेले दागिने ते मूल जसे उदास वृत्तीने धारण करीते त्याप्रमाणे सर्व भोग उदास वृत्तीने धारण करीतो. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे, वरी पडलिया नव्हे वाकुडा जो. कितीही दुःख प्रसंग असले तरी त्याचे आध्यात्मिक, अधिदैवक आणि अधिभौतिक असे 3 भेद आहेत. तितकेही एकदम प्राप्त झाले तरी त्याच्या भाराने जो वाकत नाही. अपेक्षित पावे ते जेणे तोषे मानवे, अनपेक्षिता ही करवे तोची मानू. अपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता ज्या मानाने संतोषतो तेच प्रमाण अनिश्चित वस्तूविषयी असते. जो मानापमाना तेच आहे, सुख दुःख जेत सामाये, निंदा स्तुती नो हे दुखंडू जो. जो मान अपमान सहन करतो, सुख दुःखांनाही जागा देतो आणि निंदेने किंवा स्तुतीने मनाची समता भंगू देत नाही. उन्हाळेनी जो न तपे, हिमवंती न कापे, कायसेनीही वासिपे पातलेया. जो उन्हाच्या तापाने तप्त होत नाही व थंडीने कापत नाही, म्हणजे शीतोष्ण सहन करीतो आणि कसलाही प्रसंग आला असता भीत नाही. स्वशिखरांचा भारू नेणे जैसा मेरू, की धरा यज्ञ सकरू ओझे न म्हणे. मेरू पर्वताला जसा आपल्या शिखरांचा भार होत नाही, किंवा यज्ञवराह जसा दंताग्री धारण केलेली पृथ्वी जड आहे असे म्हणत नाही. नाना चराचरी भूती दाटणी नव्हे क्षिती, तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना. अथवा स्थावर जंगम भूतांचे ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे होत नाही त्याप्रमाणे अनेक प्रकारची सुखदुःखे प्राप्त झाली तरी ज्याचे अंतःकरण कष्टी होत नाही. घेऊनी जळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. नदी व नद हे पाण्याचे लोटच्या लोट घेऊन जरी आले तरी त्यांना कोठे ठेवावे अशी चिंता न करिता ज्याप्रमाणे समुद्र त्यांना आपल्या पोटात सहज सामावून घेतो, तैसे जयाचिया ठाई न सहाने काहीची नाही, आणि सहतू असे ऐसेही स्मरण नुरे. त्याप्रमाणे ज्याला सहन होत नाही असे काहीच नसून आपण सर्व गोष्टी सहन करतो ही आठवण करण्या इतका अभिमानही नसतो. आगाजे पातले ते करोनी घाली आपुले, तेत साहतेनी नवले घेतिजेना. देहाला ज्या ज्या गोष्टी प्राप्त होतात त्या सर्व आपणच आहोत म्हणून आपण सर्व गोष्टी सहन करतो असा ज्याला अभिमान उत्पन्न होत नाही. हे अनाक्रोश क्षमा जया पाशी प्रियोत्तमा, जाणतेने महिमा ज्ञानसीगा. अशा प्रकारची खेदरहित क्षमा ज्या पुरुषांपाशी वास करते
त्या पुरुषांच्या योगी अर्जुना ज्ञानासही मोठेपणा येतो. तो पुरुषू पांडवा ज्ञानांचा ओलावा आता परीस आजवा रूप करू. हे पांडवा, असा जो पुरुष तो ज्ञानाचा खरोखर जिव्हाळा होय. अर्जव सरळपणा ह्या विषयीचे वर्णन करतो ते ऐक. तरी आर्जवते ऐसे प्राणांचे सौजन्य जैसे आवडे तयाही दोषे एकची गा. वाटेल त्या उद्देशाने जरी मनुष्याने काहीही आचरण केले तरी ज्याप्रमाणे त्याला प्राण अनुकूल असतो, का तोंड पाहून प्रकाशू न करी जेवी चंडाशू जगा एकचू अवकाशू आकाश जैसे. किंवा सूर्य जसा हा चांगला हा वाईट अशी भेदबुद्धी न ठेवता प्रकाश करीतो, तोंडाकडे पाहून प्रकाश पाडित नाही. किंवा आकाश हे ज्याप्रमाणे सर्व जगाला सारखाच अवकाश देते, जैसे जयाचे मन माणूस प्रती आन आन नव्हे आणि वर्तन ऐसे पैते. त्याप्रमाणे ज्याचे मन प्राण्यागणिक निरनिराळे नसून त्याचे वर्तन असे असते की जे जगेची सनोळख जगेसी जुनाट सोयरीक आप पर हे भाख जाणणे नाही. सर्व जग जसे ओळखीचेच असून सर्व जगाबरोबर जसा काही सोयरीकीचा संबंध आहे आणि ज्याला अपपर भावाची ओळखच नाही. भलते नेसी मेळू पानिया ऐसा ढाळू कवणे विखी आडळू नेघे चित्त. ज्याची वाटेल त्याबरोबर मैत्री होते, म्हणजे ज्याची वर्तणूक पाण्यासारखी असते, पाणी ज्यात मिसळावे त्यासारखे होते व कोणतीही गोष्ट करण्याविषयी ज्याचे मन आड येत नाही. वारियाची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया. वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ज्याचे मनाचा सरळपणा आहे आणि ज्याला शंका व इच्छा मुळीच नाही. माये पुढे बाळका रिगता न पडे शंका तैसे मन देता लोका नालोची जो. ज्याप्रमाणे आईचे मांडीवर बसण्यास मुलाला शंका येत नाही, त्याप्रमाणे जो दुसऱ्यास आपले मन देण्याविषयी विचार करीत बसत नाही. फाकलिया इंदीवरा परिवारू नाही धनुर्धरा तैसा कोण कोपरा नेनेची जो. हे धनुर्धरा, फुललेल्या कमळास ज्याप्रमाणे आपला सुवास दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे आत एक व बाहेर एक असे विचार ज्याच्या मनात नाही. चोखाळपण रत्नांचे का रत्नावरी किरणांचे तैसे फुडा मन जयाचे करणे पाठी. ज्याप्रमाणे रत्नांचा सुरेखपणा दृष्टीस पडण्यापूर्वी त्याचे तेज फाकते, त्याप्रमाणे कोणतीही गोष्ट करण्यास अगोदर ज्याच्या मनाची धाव पुढे असते व व्यवहार पाठीमागून असतो. आलोचू जो नेणे अनुभवची जोगावणे धरी मोकली अंतःकरणे नव्हेची जया. ज्याला चिंतन करणे हे माहीत नाही व सदोदित तृप्त असणे हा ज्याचा अनुभव आहे, अमुक गोष्ट करावयाची व अमुक गोष्ट करावयाची नाही असा ज्याच्या अंतःकरणात विचार नसतो. दिती नोहे मिनधी बोलणे नाही सदिग्धी कवनेसी हीन बुद्धी राहाटी जेना. ज्याची दृष्टी ओशाळी म्हणजे कपटी नाही व ज्याचे बोलणे संदिग्ध नाही आणि जो कोणाबरोबरही वाईट बुद्धीने वागत नाही. दाही इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे पाचही पालव मोकळे आटई पाहर.
ज्याची 10 इंद्रिये व पंचप्राण सदा सर्वदा निष्कपट बुद्धीने वर्तन करीत असतात, अमृताची धार तैसे उजू अंतर, किंबहुना जो माहेर या चिन्हांचे. अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचे मन सरळ आहे, किंबहुना जो या चिन्हांचे माहेरघरच आहे, तो पुरुष सुभटा आर्जवाचा अंगवटा, जाण तिथेची घरटा ज्ञाने केला. हे वीरा, तो पुरुष मूर्तिमंत आर्जवच होय, आणि त्याच्याच ठिकाणी ज्ञानाने आपले बिराड ठेवले आहे, हे ध्यानात असू दे. आता ययावरी गुरुभक्तीची परी, सांगो गा अवधारी, चतुरनाथा आघवियांची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोचांतेही. हे चतुरश्रेष्ठा, आता यापुढे तुला गुरुभक्तीचे पर्याय सांगतो, ते ऐक. ही गुरुसेवा म्हणजे सर्व भाग्याची जन्मभूमी बरे, कारण शोकाने ग्रस्त झालेल्या जीवास ही ब्रह्मस्वरूप करते. ते आचार्यापासी. घेऊयात ताई. थांबूया? हा, हा, थांबूया इथे का? हो हो, आता हे गुरुभक्तीचे आपण उद्या घेऊयात. हा हा, चालते, ठीक आहे. पसायदान घ्या. हा, घेतला. हो. आता विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूरी पाहो, जो जे मांचील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणी ते गाव, बोलते जे अर्णव, चंद्र अलांछन, मातंड जे तापही, सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी, लोकी, दृष्टा दृष्ट विजयी, होवा वेजी. येथ म्हणे विश्वेश्वरा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. आलं बरोबर? हो, छान. छान झालं वाचन ताई आपलं. हो का, धन्यवाद दादा. हो आता हे हो तुमचं हो. सगळ्यांचं ऐकून ऐकून आता म्हणायला यायला लागले, आता रोज रोज अटेंड करते ना हो क्लास हो. पण. हा, नाही, खूपच छान. आपलं ओवी वाचन आपण शांतपणे आणि त्याचा अर्थही सुंदर प्रकारे वाचलात. हा हो, पहा, मग ते म्हणजे समजलं माऊली, पाहिजे ना. हो बरोबर आहे.
माऊली आपल्याला किती सुंदर प्रकारे सांगतात की अहिंसेचं वर्णन करण्यासाठी मला हिंसेचे अनेक दाखले देऊन त्याच्या विरोधात हिंसा कशी असते हे समजून, अहिंसा कशी आहे हे समजून सांगावं लागलं. तर त्याच्यामुळे मी विषयांतराकडे थोडासा झालो आणि अनेक म्हणजे मी सर्व श्रोत्यांची क्षमा त्याच्याविषयी मागतो. म्हणजे जसं अण्णा म्हणजे किती सुंदर उदाहरण दिलंय की जेवताना घासातील खडा लागला तर खडा लागल्यावर तो बाजूला काढायला लागलेला वेळ आणि त्यामुळे जेवणाला थोडासा उशीर झाला तर तो दोष नाही समजावा. किंवा घरी येताना मुलाला जर का संभावित चोराने त्रास दिला तर मुलगा घरी येताना उशीर झाला तर आईने मुलावर रागवू नये. बरोबर. तसंच तुम्ही सुद्धा माझ्यावर श्रोत्यांना रागवू नका. अशा प्रकारचं वर्णन माऊली छान करतात. किंवा त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सर्वात महत्वाचं क्षमाशीलता काय असते, ज्ञानी पुरुषाच्या अंगी असलेली क्षमाशीलता ही किती मोठ्या प्रकारचा अलंकार आहे, जो कधीही कुठल्याही परिस्थितीत डगमगत नाही. म्हणजे ज्याला आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा प्रकारची संकट आली तरी तो डगमगत नाही. ज्याचा संतोष कधीही म्हणजे ज्याचा होणारा आनंद ही कधीही कमी होत नाही. बरोबर. आणि ज्याला मान अपमान जो सहन करतो, जो सुख दुःख समान दृष्टीने पाहतो, निंदा स्तुती या दोन्ही मनाच्या स्थिती सुद्धा त्याचे दोन स्थिती सुद्धा ज्याच्या होत नाहीत, असा जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याचं वर्णन माऊली इथे करतात. सांगताना असं सांगतात की जसं विपुल खोल पाण्यामध्ये कमळाच्या वेली जशा पसरतात किंवा श्रीमंत म्हणजे अत्यंत जो ज्याच्या घरी लक्ष्मी वास करते अशा ज्या व्यक्ती जसा असेल तसाच तो क्षमाशील ज्ञानी आहे. किंवा जसा मेरू पर्वताला त्याच्या शिखरांचं ओझं होत नाही किंवा यज्ञ वराहाला जसं पृथ्वी तारून आणताना त्याचं पृथ्वीचं ओझं होत नाही, तशाच प्रकारे तो ज्ञानी पुरुष आहे किंवा क्षमाशील मनुष्य आहे असं माऊली किती म्हणजे सुंदर वर्णन करतात. म्हणजे आपण सहन करतो म्हणजे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते. आपण सहन करीत आहोत याची आठवण देखील नसते. पहा, सामान्य मनुष्य आपल्या जीवनामध्ये नेहमी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सांगताना असंच सांगत फिरतो की मला किती सहन करावं लागलं, मला किती दुःख झालं आणि मी किती संकटातून गेलो आणि त्याची कीर्ती वाहण्यातच मनुष्य सुख मानत असतो. पण खरा जो क्षमाशील व्यक्ती असेल किंवा ज्याची तितिक्षा ही अत्यंत पराकोटीची असेल तर तो त्यांनी सहन काय केलं याची आठवण देखील त्याला राहत नाही. म्हणजे तो त्याच्याविषयीचं कोड कौतुक करत बसत नाही. आणि सुखदुःख हे याच्या शरीराच्या भोगांचा अभिमान किंवा त्याचा पगडा सुद्धा त्याच्यामध्ये आलेला नसतो. किंवा अर्जुनाचं वर्णन करताना दात ओठ न चावता स्वभावताच असलेली जी क्षमा अशा योगाने ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि ज्याचं सर्व प्राणी मात्रांवर एकसारखंच प्रेम आहे. म्हणजे तो चांगला आहे, वाईट आहे, त्याच्यातले सद्गुण काय आहेत, वाईट गुण काय आहेत, अशा प्रकारची पारख तो करत न बसता सर्वांवर समान दृष्टीने प्रेम करतो. आणि किती सुंदर उदाहरण दिलंय की पहा, सूर्य जो असतो तो प्रकाश देताना कधी असा विचार करत नाही की माझा उजेड झोपडीत जातो का महालात जातो. किंवा सर्वांना सूर्य हा समानच प्रकाश देतो. बरोबर. तसाच तो ज्ञानी पुरुष आहे. अशा पुरुषाचं वर्णन माऊली किती म्हणजे सुंदर प्रकारे करतात. तर आणि अशा प्रकारच्या आई पुढे येण्यास जशी मुलाला शंका वाटत नाही तसं आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना मागे पुढे पाहत नाही. बरोबर. असं वर्णन सुंदर केलेलं आहे. जसा म्हणजे दोन उदाहरणं त्यातली अजून एक चांगली
अशी होती की कापराच्या बाजारात जसा कापराचा मंद सुवास पसरलेला आहे आणि तिथं पीठ विकायला नेलं तर पिठाचा वास येईल कसा, बरोबर? किंवा कमळाचा सुवास हा मर्यादित जागेन दाबून कसा ठेवता येईल, तो कानाकोपऱ्यात पोचेलच पोचेल, बरोबर? अशा प्रकारचं सुंदर वर्णन माऊली इथे करतात आणि त्याच्यानंतर मग ते गुरुभक्तीचं वर्णन करायला सुरुवात करतात. एखादी गोष्ट अत्यंत निष्कपटपणे, सरळ मनाने, शुद्ध अंतकरणाने, अनेक दृष्टांत, अनेक उदाहरणं देऊन समजून सांगणं ही कसब आहे माऊलींची. अशी कसब सगळ्यांकडे असणं शक्यच नाही. म्हणजे माऊलींचं श्रेष्ठत्व हा जो जन्मजात योगी आहे, म्हणजे जन्माला आल्यापासूनच जो महान योगी आहे, वयाच्या 22व्या 21व्या वर्षी 21-22व्या वर्षी जो समाधी अवस्थेला जाऊ शकतो, त्या महान योग्याचं काय वर्णन करावं किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं ते काय वर्णन करावं, म्हणजे इतकं ते सुंदर आहे. रामकृष्ण हरी. मी माझे 2 शब्द संपवतो. इतर कोणाला सांगायचं असेल तर नक्की सांगा. काही कोणाला सांगायचं आहे? हा, 1 मिनिट आहे. मी तुम्हाला अनम्यूट तुम्ही होऊ शकता ताई. जय श्री कृष्ण. माऊली येतोय का आवाज? हो हो, येतो ते. हा, जय श्री कृष्ण. माऊलींनी सांगितलं की जे आपुले सर्वस्व द्याल मग ये ते सोडून न्याल, म्हणून ग्रंथ नव्हे ओन साच्याचीही. तर माऊलींनी गीतार्थात सांगितलंय की तुम्ही सर्वस्व द्याल आणि मग सर्वस्व द्या आणि ह्याच्याकडे लक्ष द्या, असं त्यांनी थोडक्यात सांगितलं की जे आपुले सर्वस्व द्याल मग ये ते सोडून न्याल. एखादी खूप किमतीची गोष्ट आहे आणि आपल्याला ती द्यायची आहे, तर त्याच्या बदली बँकेत सुद्धा आपण काही घ्यायचं म्हटलं, कर्ज हे, तर त्याच्या बरोबरीची त्याची तोडीची वस्तू आपल्याला ती गहाण घ्यावी लागते. तर माऊलींनी सांगितलं ही गीता आहे आणि ह्यातून वेगवेगळे रत्न मला शोधायचे आणि ते तुमच्या पुढे ज्ञानेश्वरी रूपाने मांडायचे आहेत. त्यासाठी तुमचं ध्यान, तुमचं कान, मन, तन, धन सगळं माझ्याकडे लक्ष द्या. म्हणून मी काय करतो, तर यातून चांगल्या गोष्टी सोडवतो. तुमच्या मनाला पटेल, तुम्हाला आवडेल अशा वस्तू मला द्यायच्या आहेत आणि तुम्ही इथं म्हणजे असे रिझले पाहिजे आणि मग जास्त वेळ थांबले पाहिजे. यासाठी मी मग तुम्हाला खूप खूप सर्वस्व द्याल, तुमचं सर्वस्व द्याल आणि ये ते सोडून न्याल. म्हणजे ही गीता एक बांधलेली आहे, एक ठेवा आहे आणि हा फुकट मी द्यायला कोणाला रिकामा नाहीये किंवा भगवंत सुद्धा द्यायला नाही. आपण गीता परिवारात बघता किती त्रास आहे तुम्हाला सगळ्यांना, ट्रेनर हे